कीर्तन चांग होय अंग हरिरूप प्रेमी छंदेनाचे डोले हरपले देहभाव एक देशी जीव कळा हास कळा सोयरा प्रेमी छंदेनाचे डोले हरपले देहभाव तुका म्हणे उरला देव गेला भेव त्या काळी प्रेमी छंदेनाचे डोले हरपले देहभाव पांडुरंगा करू चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वारेकरी संताची जेने पंढरी सारिखाची आपोला धामनगाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरुमान कोज चरणी साष्टांग मेघातीला विढला कीर्तन चांग होय अंग हरिरूप प्रेमी छंदेनाचे डोले हरपले देहभाव प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्त्वाचा कीर्तन भक्तीचा विचार सांगणारा हा अभंग आहे. या अभंगातून महाराज सांगतात कीर्तन चांगलं आहे याचे 4 परिणाम सांगतात. होय अंग हरिरूप कारण कीर्तन चांग हरपले देहभाव कारण कीर्तन चांग हास कळा सोहेरा कारण कीर्तन चांग आणि गेला भिव त्या काळे कारण कीर्तन चांग थोडं सोप्या शब्दात बोलायचं झालं तर कीर्तन चांगलं आहे अंग हरिरूप करून देणारा आहे. 1 देहभाव हरपून टाकणारा आहे. 2 परमात्मा व्यापक आहे याची जाणीव करून देणारा आहे. 3 आणि मृत्यूची भीतीच घालविणारा आहे. 4 विढाला परवानगी असेल तर तुमच्या गावात आल्यामुळे जरा तुमची परवानगी घेणं गरजेचं आहे. विढाला पवित्र भूमी श्री क्षेत्र रोपळे या नगरीमध्ये भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने प्रत्येक शनिवारी सर्व तरुण मंडळी एकत्रित येऊन रामभक्त हनुमंतरायाची आरती करतात आणि या आरतीच्या निमित्ताने जवळजवळ 2 वर्ष झाला हा उपक्रम सुरू आहे आणि ही आजच्या या शनिवारची ही 101वी आरती आणि म्हणून 100 शनिवार पूर्ण झाले आणि 100 शनिवार पूर्ण होऊन 101व्या या रामभक्त हनुमंतरायाच्या महाआरतीच्या निमित्ताने ही 1 दिवसीय नामसंकीर्तन सोहळ्याची जबाबदारी माझ्याकडं समस्त रोपळे ग्रामस्थ मंडळी विशेष करून या रोपळ्यामधील सगळी तरुण मंडळी या तरुण मंडळींनी
हा एक दिवसीय नामसंकीर्तनोत्सवाचं आयोजन केलं. मला या निमित्ताने दोन महत्त्वाचे आश्चर्य वाटतात. एक पहिली गोष्ट, शेकडो तरुण हनुमंतरायाच्या आरतीच्या निमित्ताने प्रत्येक शनिवारी एकत्रित जमतात. मला वाटतं हे अलीकडल्या काळातलं मोठं आश्चर्य आहे आणि ते रोपळेकरांनी सिद्ध करून दाखवलंय. आणि दुसरी गोष्ट, शनिवारची महाआरती करण्याच्या निमित्ताने कीर्तन ठेवावं ही काही सद्बुद्धी कमी आहे काय? अलीकडल्या काळामध्ये तरुण पोरं काय काय ठेवतील सांगता येत नाही. पण या सगळ्या तरुणांनी जर नाही बाबा आपल्या गावामध्ये कीर्तनाचा सोहळा झाला पाहिजे, आणि तसा माझ्या अल्प अभ्यासाने एक दिवसाचं कीर्तन करणं तसं कठीण असतं. हरिभक्तीपरायण गणेश महाराज कार्लेकर असतील, आसाराम महाराज असतील, यांना माहीत आहे एक सप्ताहातलं कीर्तन करणं सोपं असतं, कारण त्यावेळेस वातावरण असतं, 7 दिवसाचा तो माहोल असतो. पण एक दिवसाचा कीर्तन सोहळा आणि त्यालाही सगळ्या तरुण मंडळींनी एकत्रित येऊन करणारं कीर्तन, एरवी कीर्तनाचं नियोजन करत असताना तरुण मंडळी एकत्रित आल्यानंतर इतक्या चांगल्या पद्धतीचं कीर्तनाचं नियोजन होऊ शकतं, हे रोपळेकरांनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं असं म्हणायला हरकत नाही. मी तर थोडं पुढं बोलेल की हा आदर्श म्हणजे प्रत्येक शनिवारी तरुणांनी एकत्रित यावं, हनुमंतरायाची आरती करावी, प्रसाद ग्रहण करावा. मला वाटतं हा आदर्श, रोपळ्याचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्राने घेतला पाहिजे. कारण अलीकडली तरुण पिढी काय करते आहे आणि अलीकडल्या तरुण पिढीमध्ये किती विचित्रपणा येतो आहे याचा अनुभव घेणारी आपण सगळी मंडळी आहोत. विशेषतः आम्हा महाराज मंडळींना तर तळागाळामध्ये जावं लागत असल्यामुळे आम्हाला तर अनेक अनुभव येतात. परंतु या सगळ्याला अपवाद म्हणून रोपळ्यातल्या या तरुण मंडळीकडे बघता येईल. मला संयोजक मंडळी ही जी आली होती, आणि विशेष आहे हे कीर्तनाची तारीख घेण्याकरता जवळजवळ 7-8 महिन्यापूर्वी तुम्ही आला होता. त्यामुळे मी परत नंतर विसरून गेलो होतो, यांनीच आठवण करून दिली तुमचं कीर्तन आहे म्हणून. मी विसरून गेलो होतो, कारण 7-8 महिन्यापूर्वी एक दिवसाच्या कीर्तन सोहळ्याचं नियोजन ह्या सगळ्या तरुण मंडळींनी केलं. आज 101व्या शनिवारच्या या महाआरतीच्या निमित्ताने आपण सगळीच आदरणीय मंडळी इथं उपस्थित आहोत. आणि मला असं वाटायला लागलं की या संबंधाने काय चिंतन करावं. जर कीर्तन ठेवलेलं असेल तर कीर्तन म्हणजे काय हेच आज सांगावं. विठ्ठल साधारण या अभंगाकडे जर आपण पाहिलं तर कीर्तन चांग होय अंग हरिरूप. या अभंगामध्ये कीर्तन हा शब्द आहे, याचा अर्थ कीर्तन भक्तीच्या संबंधाने विचार आहे. आपल्याकडे नवविधा भक्तीमध्ये कीर्तन भक्तीचा विशेष करून उल्लेख केला जातो. श्रीमद भागवतामध्ये प्रल्हादाच्या मुखामध्ये भाषाच अशी आहे, श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. आणि याच्यावर तुकाराम महाराजांचे सोपे शब्द असे आहेत, तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. याचा अर्थ नवविधा भक्ती सांगितली आणि या नवविधा भक्तीमध्ये कीर्तन भक्ती ही विशेष रूपाने मांडलेली आपल्याला दिसून येते. आता ही कीर्तन भक्ती काय आहे हे कळण्याकरिता मुळात भक्ती म्हणजे काय हेही कळालं पाहिजे. परमात्म्यापर्यंत जाण्याकरिता काही मार्गांचा विचार केला जातो. एक कर्म नावाचा मार्ग आहे, दुसरा ज्ञान नावाचा मार्ग आहे आणि तिसरा भक्ती नावाचा मार्ग आहे. या तीनही वाटा आम्हाला तिथं घेऊन जाणार आहेत. या सगळ्या मार्गांचा, साधनांचा विचार पूर्वसुरींनी, साधू संतांनी आम्हाला सांगून ठेवला आहे. नाना साधनाच्या केल्या खटपटा असं निळोबाराय बोलतात. नवीन नवीन निळोबाराय तर म्हणतात हे सगळे मार्ग आम्हाला संतांनी दाखवून दिलेले. मार्ग दावून गेलेले आधी, मार्ग दावून गेले आधी, दयानिधी संत ते दयानिधी मार्ग दावून गेले आधी, दयानिधी संत ते दयानिधी संत ते दयानिधी संत
चालू जाता न पडे गुंता कुठे काही. येण्याची पंथे, या पंथाने जर आम्ही निघालो तर कुठलीही आडकाठी येणार नाही. 5 पद्धतीच्या पंथाचा विचार केला जातो. एक कुपंथ आहे, दुसरा विपंथ आहे, तिसरा क्लिष्ट पंथ आहे, चौथा सूक्ष्म पंथ आहे आणि 5वा सुपंथ आहे. पुन्हा एकदा ऐका. कुपंथ वेगळा, विपंथ वेगळा, क्लिष्ट पंथ वेगळा, सूक्ष्म पंथ वेगळा आणि सुपंथ वेगळा. मी एका वाक्यात त्याची उत्तरं देतो. नरकाला घेऊन जाणारा मार्ग त्याला कुपंथ म्हटलं जातं. प्रपंचाच्या अधपतनाला घेऊन जाणारा मार्ग त्याला विपंथ म्हटलं जातं. योग जपतपाधिक मार्ग त्यांना क्लिष्ट पंथ म्हटलं जातं. कर्म ज्ञानाधिक मार्ग त्यांना सूक्ष्म पंथ म्हटलं जातं आणि भक्ती पंथाला सुपंथ म्हटलं जातं. भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य नागेव्या पापा. अत्यंत सोपा पंथ म्हणून या पंथाकडे पाहिलं जातं. सोपे वर्मा आम्हा सांगितले संती, टाळ हाती दिंडी घेऊन नाचा किंवा नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. या सगळ्या प्रमाणावरून लक्षात येतं अत्यंत सोपा पंथ, सुपंथ म्हणून या पंथाकडे बघितलं जातं. आता थोडंसं पुढं चला. कर्म नावाचा मार्ग आहे, ज्ञान नावाचा मार्ग आहे, भक्ती नावाचा मार्ग आहे. या तीनही मार्गाचा विचार आहे. आता माझ्या समोर प्रश्न असा आहे, हे कर्म म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय आणि भक्ती म्हणजे तरी काय? कारण हे कळाल्याशिवाय मी हे सगळं का सांगायला लागलोय. मला सांगायचं आहे कीर्तन भक्ती. लक्षात घ्या, कारण या अभंगामधला पहिला शब्द आहे कीर्तन चांग, कीर्तन चांग. हे कीर्तन म्हणजे काय कळण्याकरता कीर्तन भक्ती कळाली पाहिजे आणि भक्ती काय आहे हे कळण्याकरता ज्ञान कळालं पाहिजे आणि ज्ञान काय आहे हे कळण्याकरता कर्म कळालं पाहिजे आणि हे तीनही काय आहेत हे कळण्याकरिता माझं कीर्तन ऐकलं पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला हे कळणार नाही. मी तुम्हाला कर्म काय आहे हे सांगतो, ज्ञान काय आहे हे सांगतो आणि भक्ती काय आहे हेही सांगतो. म्हणजे मला विशेष असा आहे साराम महाराज, म्हणजे एकतर तुम्ही शनिवारच्या या महाआरतीला कीर्तन ठेवलं हे आश्चर्य आणि दुसरी गोष्ट माझं कीर्तन ठेवलं हे त्याहून आश्चर्य. कारण एरवी अशा पद्धतीने तरुण पुरं आमची कीर्तन ठेवतीलच असं सांगता येत नाही. त्यांना जे कीर्तन चालतं ते यांना माहिती आहे, मी सांगायची तेव्हा मी ते उल्लेख करत नाही. पण तरी सुद्धा मला का बोलवलं असेल मला माहित नाही. पण आता मला असं आहे की मी माझी धाटणी सोडून कधीही जात नाही आणि मला जाताही येत नाही. विठाला आता ऐका, कर्म म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय आणि भक्ती म्हणजे काय. मी एका वाक्यात उत्तर देऊन पुढे जाणार आहे. हे कर्म जे सांगितलं ना, या कर्मशास्त्राच्या संबंधाने 2 नियम कर्माचे सांगितले जातात. त्यात पहिला नियम असा आहे प्रत्येकाला कर्म करावं लागेल आणि दुसरा नियम असा आहे केलेलं कर्म भोगावंच लागेल. दोन्ही नियम जरा बारीक ऐका. प्रत्येकाला कर्म करावं लागेल 1 आणि केलेलं कर्म भोगावंच लागेल 2. केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐसे किती नाथांची हरिपाठातली भाषा आहे. म्हणजे प्रत्येकाला कर्म करावं लागेल आणि केलेलं कर्म भोगावं लागेल. एकाने मला प्रश्न विचारला, तो म्हटला महाराज प्रत्येकाला कर्म करावं लागेल? हो. केलेलं कर्म भोगावं लागेल? हो. आम्ही काही करतच नाही तर भोगायचा काय संबंध आहे? माणसं मधून मार्ग काढतात. आम्ही काय केल्यानंतर भोगायचं आहे ना, आम्ही काही करतच नाही तर काय भोगायचा संबंध आहे? मी म्हटलं नाही बाबा तुला काहीतरी करावं लागेल. तो म्हटलं नाही आम्ही काही करत नाही. नाही करावं लागेल. नाही आम्ही काही करत नाही. मी त्याला म्हटलं काही करत नाही हे तरी करशील ना, ते तरी कर्म आहे. बऱ्याच वेळेला असं होतं सप्ताहाची मीटिंग घेतो आम्ही. आता हा अनुभव सगळ्यांनाच आहे, आपण सगळीच मंडळी आहोत. मग आता आमच्याकडे तर परंपरेतली बरीच गावं आहेत. या परांडा तालुका असेल, बार्शी तालुका असेल, भरपूर गावं आहेत. मी काही सप्ताहाच्या नियोजनाकरता गेलो. उद्या सप्ताह म्हणताना आदल्या दिवशी मी गेलो, त्या गावातल्या 5-50 लोकांना एकत्रित केलं आणि मीटिंग घेत होतो. मी प्रत्येकाला कामं वाटून देत होतो. तुम्ही कीर्तनाकडलं पहा, तुम्ही भजनाकडलं पहा, तुम्ही भोजनाकडलं पहा, तुम्ही देणगीकडलं पहा, सगळ्यांना कामं वाटून देत होतो. त्या मीटिंगमध्ये 2-3 अगदी पुढं बसलेली होती. ती काहीच कामाची नव्हतात. बहुतेक मीटिंगमध्ये तीच पुढे येऊन बसलेली असतात. अशा मीटिंग आपल्याला सगळ्यांना माहित आहेत. त्या काही कामाची नव्हती, ती 2-3 पुढे येऊन बसलेली होती. त्या 2-3 माझ्याकडे पाहिलं आणि सांगितलं महाराज उद्यापासून उत्सव सुरू होतोय ना, सप्ताह सुरू होतोय ना? हो, पण आम्ही आत्ताच तुम्हाला सांगतो. म्हटलं काय? उद्यापासून सुरू होणाऱ्या सप्ताहामध्ये आम्ही काहीच करणार नाही, आत्ताच तुम्हाला सांगतो. मी त्यांना म्हटलं मी तुम्हाला तेच सांगायला लागलोय, उद्यापासून सुरू होणाऱ्या सप्ताहामध्ये तुम्ही काहीच करू नका, 7 दिवस जरा नीट राहा, एवढं तुमच्या करा. काही लोकांना असं म्हणावं लागतं तू इकडं न येणं हीच तुझी देणगी, कारण तू इकडं आला की आमच्या कीर्तनाचा राडा म्हणून समजा. त्यामुळे काही मंडळींचं काही न करणं हे सुद्धा करणं असतं. विठ्ठल
विचार आहे. आता ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यावर फार गोड चिंतन केलंय. काय आहे, मला विस्तार करण्या इतकी जरी वेळ माझ्याकडे नसली तरी भगवद्गीता आपल्याला जी माहिती आहे की नाही, त्या भगवद्गीतेचे दोनच मुख्य विषय आहेत असं माझ्या अल्प अभ्यासाने मला वाटतं. त्याच्यातला एक विषय श्रीकृष्ण परमात्म्याच्या मुखातला आहे आणि एक विषय अर्जुनाच्या मुखातला आहे. काय विषय आहे नीट ऐका. अर्जुनाने म्हणावं मला हे युद्ध नावाचं कर्म करायचं नाही आणि भगवंतांनी सांगावं तुला युद्ध नावाचं कर्म करावं लागेल. म्हणजे कर्म करायचं नाही म्हणणारा अर्जुन आणि कर्म करावंच लागणार हे म्हणणारे भगवान, या दोघांच्या या दोन मुद्द्याचा विस्तार म्हणजे भगवद्गीतेचे 18 अध्याय आहेत. कारण अर्जुनाने त्याचा केलेला विस्तार आणि देवाने त्यांचा केलेला विस्तार हे जरा बारीक आपण त्या ग्रंथामध्ये त्या अध्यायामध्ये जरा जाऊन पहा. मला त्याच्यातही वेळ घ्यायची नाही. कर्म करताना एक रीती सांभाळावी लागते. नीट ऐका. कर्म करताना एक रीती सांभाळावी लागते. काय रीती सांभाळावी लागते? कर्म करताना त्या कर्माच्या संबंधाने निर्माण झालेली फलासक्ती ही माणसाला त्या कर्माच्या संबंधाने बांधून टाकत असते. बारीक ऐका जरा. कर्म करत असताना त्या कर्मामध्ये निर्माण झालेला फलास्वाद हा त्या कर्माच्या माध्यमातून जीवाला बांधत असतो. ज्ञानेश्वरी काय सांगते? ज्ञानेश्वरी आम्हाला असं सांगते, तैसा कर्तृत्वाचा मधु आणि कर्मफलाचा आस्वादू या दोहीचे नाम बंधू कर्माचा की. नामवराय किती गोड सांगतात पहा. कर्तृत्वाचा मधु आणि कर्मफलाचा आस्वादू या दोहीचे नाम बंधू कर्माचा की. थोडक्यात काय, कर्मफलाचा आस्वाद हा जीवाला कर्माच्या माध्यमातून बांधून टाकत असतो. म्हणून गीतेचं प्रसिद्ध वचन आहे, कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्मणी एव अधिकारः मा फलेषु कदाचन. ही जी भाषा वापरली ती याकरिता वापरली. याला कर्म नावाचा मार्ग म्हणा. आता थोडं दुसरं सांगतो. ज्ञान नावाचा मार्ग कशाला म्हणायचं? ज्ञान म्हणजे तरी नेमकं काय? ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं चिंतन असं आहे, तरी परमात्मा इसे जे एक वस्तू असे आणि ते जया दिसे ज्ञान असतं. ज्ञानोबा 16व्या अध्यायामध्ये सांगतात, परमात्मा नावाची वस्तू आम्हाला अनुभवना येण्याकरिता ज्या मार्गाची गरज आहे त्या मार्गाचं नाव आहे ज्ञान. हे कळण्याकरता मी तुम्हाला दुसरा एक विचार सांगतो. योग वसिष्ठ नावाचा एक ग्रंथ आहे. तो ग्रंथ म्हणजे नेमकं काय? वसिष्ठांनी प्रभू रामचंद्रांना केलेला उपदेश आहे. वसिष्ठांनी रामाला केलेला उपदेश. त्या ग्रंथामध्ये 32,000 श्लोक आहेत आणि त्याच्यामध्ये एक ज्ञानाच्या संबंधाने श्लोक आहे. बारीक सूक्ष्म ऐका. तो श्लोक असा आहे, ज्ञानवान एव बलवान ज्ञानवान एव जीवती ज्ञानवान एव सुखवान तस्मात ज्ञानमयो भव. श्लोक पुन्हा एकदा सांगतो. ज्ञानवान एव बलवान ज्ञानवान एव जीवती ज्ञानवान एव सुखवान तस्मात ज्ञानमयो भव. या श्लोकाचा अर्थ असा आहे, या जगामध्ये बलवान कोण असेल तर तो ज्ञानीच आहे. या जगामध्ये सुखवान कोण असेल तर तो ज्ञानीच आहे. आणि या जगामध्ये जीवन कुणी जगलं असं म्हणता येत असेल तर तो ज्ञानीच आहे. थोडक्यात ज्ञानासारखं बल नाही, ज्ञानासारखं सुख नाही आणि ज्ञानासारखं जीवन नाही. याचा अर्थ असा झाला, ज्ञानासारखं बल नाही तस्मात ज्ञानमयो भव. जरा बारीक ऐका. तस्मात ज्ञानमयो भव. ज्ञान हेच बल आहे, ज्ञान हेच सुख आहे आणि ज्ञान हेच जीवन आहे. त्यामुळे वसिष्ठ रामाला सांगतात, रामा ज्ञानीच हो. एवढं कळलं? ज्ञानीच हो. आता थोडं पुढलं बोलतो ऐका. वसिष्ठांनी रामाला सांगितलं, रामा ज्ञानीच हो. पण आणखीन एक पुढचा विषय फार गमतीचा आहे, फार महत्वाचा आहे, सूक्ष्म लक्ष द्या. ज्ञानीच हो समजा. ज्ञानी नाही होता आलं. एकतर वसिष्ठ रामाला सांगतात, रामा ज्ञानीच हो आणि ज्ञानी नाही होता आलं तर अज्ञानी असलेलं बरं, पण ज्ञान बंधू कधी होऊ नको. जरा पुन्हा काय आहे, ज्ञानीच हो, नाही ज्ञानी होता आलं तर अज्ञानी असलेलं बरं, पण ज्ञान बंधू कधी होऊ नको. आता तुम्ही म्हणाल, हे ज्ञानी म्हणजे काय, अज्ञानी म्हणजे काय आणि हे ज्ञान बंधू मधून कुठून काढलं तुम्ही? मी तुम्हाला त्याचे अर्थ सांगतो. ज्ञानी या शब्दाचा अर्थ ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याला काय म्हणायचं? ज्ञानी. अज्ञानी कोणाला म्हणायचं? ज्याच्याकडे ज्ञान नाही त्याला काय म्हणायचं? अज्ञानी. आता राहिलं काय? ज्ञानबंधू. ज्ञान आहे त्याला ज्ञानी म्हणा, ज्ञान नाही त्याला अज्ञानी म्हणा. आता हे ज्ञानबंधू काय? ज्या ज्ञान नाही पण ज्ञान असल्यासारखा आवांत. कळलं का? बघा लक्षात आलं का? हे खरं तर त्याच्याकडं नाही पण फार शहाणा असल्यासारखा आवांत आहे, त्याला म्हणायचं ज्ञानबंधू. आणि माझ्या थोड्या अल्प अभ्यासाने सांगू, या जगाला ज्ञानी लोकांचा त्रास नाही. कारण चौथी याची ठाई नाही, त्यांचा त्रास नाही. जरा थोडं पुढं बोलतो.
अज्ञानी लोकांचाही त्रास नाही हो, त्रास आहे ती या मधल्याचा आहे. कळलं? ही जी मधली आहेत का नाही, ज्ञान बंधू म्हणून घेणारी, तसं तर मधल्याचा त्रास सगळ्यालाच आहे. आता कळलं का बघा, सगळ्यालाच आहे. पूर्वी लग्न जमवताना मधली असायची, आता तसं नाही. आमच्या तारका घेतानाही मधली लागायला लागलीत आता, आणि याचाही त्रास आहे सगळ्यांना. म्हणजे ते तितकं ठरलं होतं, हे मधून आतून कुठं कट होतं कुठं जातं, कोण काय करतं, कशात काय घेऊन जातं काही कळत नाही. तसा या मध्याचा त्रास आहे. ज्ञानबंधू. आता ज्ञानी, अज्ञानी आणि ज्ञानबंधू. आता हे ज्ञानबंधू कसा ओळखायचा? मी ज्ञानेश्वरीची एक ओवी देतो, फार गोड ओवी आहे. आता ते प्रसंग कुठे आहे तेवढा सांगतो धावता. भगवान श्रीकृष्ण परमात्माने अर्जुन जेव्हा रणांगणावर चर्चा करत होते, आणि चर्चा करत असताना अर्जुनाने देवाला सांगितलं, देवा हे युद्ध करणं म्हणजे पाप आहे, हे युद्ध करताना आपल्या गुरूंना मारणं हे पाप आहे, हे युद्ध करताना आपल्या भावाला मारून आपण राजा होणं हे पाप आहे. अशा सगळ्या गोष्टी जेव्हा अर्जुन बोलत होता, आणि शेवटी बोलता बोलता अर्जुनाला असं वाटायला लागलं की नेमकं तू म्हणतो मला युद्ध कर, पण माझं मन म्हणतंय हे युद्ध करणं चांगलं नाही. देवा मलाच कळेना मी काय करू. हतबल झालेला अर्जुन हातातलं धनुष्य खाली टाकतो आणि देवाला सांगतो, मला कळत नाहीये काय करू, काहीतरी सांग, मला कळत नाही. त्याला इंग्रजीमध्ये आपल्याकडे पूर्वी म्हणायचे बघा, टू बी ऑर नॉट टू बी, म्हणजे हे करावं का न करावं, मला कळत नाही काय करू सांग. असं जेव्हा अर्जुन म्हणायला लागला तेव्हा देव हसायला लागले. देव हसायला लागले. अर्जुनाने विचारलं, देवा काय झालं हसायला? देवाने सांगितलं, अर्जुना तुझं कसं झालंय माहिती आहे का? आता ओवी सांगतो, ज्ञानेश्वरीतली ओवी आहे का? आता ओवी इतकी गमतीची आहे. भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना तू जाणता तरी म्हणविसी, परी नेनिवेते न संदिशी, शिकवो म्हणो तरी बोलसी बहुसार नीती. ज्ञानोबराय सांगतात, किती गोड आहे पहा. तू जाणता तरी म्हणविसी, परी नेनिवेते न संदिशी. एवढ्या ओवीतच माझा विषय संपतोय. जाणता तरी म्हणविसी म्हणजे अर्जुना तू स्वतःला शहाणा तर समजून घ्यायला लागलाय, पण वेडेपणाला सोडायला तयार नाही. तुला काय सांगावं म्हटले? माणसाने सांगावं कुणाला? जो अगदीच नाही बाबा मला काही कळत नाही असा म्हणणारा जो असेल त्याला सांगितलेलं ठीक आहे, पण तुझं असं आहे की तुला काही कळत नाही पण कळत असल्यासारखं तू दाखवायला लागला. तुला सांगून तरी काय उपयोग आहे? तुला सांगून तरी काय उपयोग आहे? कळण्याकरता उदाहरण देऊ. जुने कीर्तनकार एक उदाहरण द्यायचे. काही काही माणसं असतात वेडी पण शहाणपणाचा आव आणत असतात. पूर्वीच्या काळातले उदाहरण आहे, काही नाही, कल्पना करा. मी बार्शीच्या स्टँडहून पंढरपूरला निघालो. आता बार्शीमध्ये बराच वावर आहे, दळवीसर आहेत, सगळ्यांना माहीत आहे. महिना प्रवचनं चालतात, पुष्कळ लोकांच्या ओळखी आहेत. पण पूर्वी माझ्याकडे गाडी नव्हती, एस टीने जाण्याचा प्रसंग आला. मी पंढरपूरला निघालो आणि एस टीमध्ये बसलो. बसल्याबरोबर एक अत्यंत इनशर्ट वगैरे केलेला, शर्ट बूट सगळं व्यवस्थित असलेला माणूस माझ्याजवळ येऊन बसला. आणि मग बसल्यानंतर त्यांनी मला नमस्कार केला, मी त्यांना नमस्कार केला. एस टी स्टँडच्या बाहेर पडली. तो कंडक्टर तिकीट विचारत आला. त्याला विचारलं त्या माणसाला तिकीट. तो म्हटला पंढरपूर 2 द्या. 2 पंढरपूर म्हटल्याबरोबर मला असं वाटायला लागलं बहुतेक हा आपल्याजवळ बसलाय आणि आपण महाराज आहोत हे त्याला चांगलं माहिती आहे. महिनाभर येणं प्रवचन ऐकलेलं आहे म्हणून बहुतेक आपलंही तिकीट त्यानं काढलं असा माझा समज झाला. बहुतेक आपण बसल्यानंतर समजा मी आणि दळवी सर जर एकदा गाडीत निघालो तर सर माझं तिकीट काढणारच ना. काढणार म्हणजे हे सांगता मी त्यांना सांगितलं काढत चला, एवढंच आहे, बाकी काही नाही. असा प्रसंग आला, आता येईल न येईल मला माहित नाही. तुमची गाडी मला देण्याचा प्रसंग आला तर अधिक चांगलं. पण समजा बरं गाडी देताना ते डिझेल भरूनच देतील ना, हेही सांगताना तो भाव आहे. पेरत राहायचं गणेश महाराज, हे पेरत राहायचं म्हणजे असं होईल ना. महाराज आहेत, महाराजाकडनं कसं घ्यायचं काय करायचं असं मला असं वाटलं. त्या माणसाने माझं पण तिकीट काढलेलं आहे. आणि मग तो कंडक्टर दुसऱ्याला सगळ्याला विचारलं आणि पुन्हा माझ्याकडे बघितलं. मग त्या कंडक्टरने विचारलं, महाराज तुम्हाला कुठं जायचं? बरं मी म्हटलं पंढरपूर. ते म्हटले मग देऊ का 1 पंढरपूर? मला कळे ना, हा माणूस काहीच बोले ना. 2 पंढरपूर तरी याने घेतलेले आहेत. मी आता बरं विचारायचं कसं माझं तिकीट काढलंय का, काय संबंध आहे त्याला? मी आपलं पैसे दिले, तिकीट घेतलं. एस टी आणखीन पुढं आली, अगदी पुढं आली, कुर्डवाडीच्या वगैरे जवळ आली असेल असं समजा. मी त्या साहेबांना विचारलं, का हो साहेब तुम्ही एकटेच आलात का कोण बरोबर आहे? ते म्हटले काही नाही एकटाच आहे. मी म्हटलं मग अहो तुम्ही 2 पंढरपूर घेतले ना तिकीट, ते दुसरं तिकीट कुणाचं? ते म्हटलं एक हरवलं तर एक असावं म्हणून बाकी काही नाही. मी गप बसावं का नाही? मी म्हटलं समजा दोन्ही हरवलं तर आपल्याकडे पास आहे म्हटलं एस टीचा. दिसताना तर जाणता तरी म्हण
विसी परी नेमी वेती न संदेशी आणि असे जे आहेत याला ज्ञान बंधू म्हणा. विठ्ठल म्हणून तस्मात ज्ञानमयो भव. त्यामुळे श्रेष्ठ काय असेल तर ते ज्ञान श्रेष्ठ आहे. जरा थोडं पुढं बोलू. जगात किंमत आहे ती ज्ञानाला आहे. नीट लक्षात घ्या. खरंच आहे. बहुतांशी आपल्या लोकांना कळत नाही. मी तर अनेकदा असं सांगत असतो. म्हणजे मी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करत असताना, आता हे आमचा काका आहे याला माहीत आहे, मी बार्शीमध्ये कॉलेजमध्ये काम करत असताना सर मी एक वाक्य सांगत होतो की कोणत्याही मुलाने कोणती साईड निवडावी याचं स्वातंत्र्य त्याला आहे. तुम्ही आर्ट साईडनी जा, सायन्सनी जा, कॉमर्सनी जा, कोणती साईड निवडायची ही त्याच्या अंतःकरणातल्या आवडीच्या विषयावर अवलंबून आहे. पण आमचे कॉलेजमधले गुरु मला एक वाक्य सांगायचे. सर आज सूर्यवंशी सर इथं बसलेले आहेत. आम्हाला एक कॉलेजमधले आमचे जे सर होते ते एक वाक्य मला असं सांगायचे. ते असं म्हणायचे, कुठंही जा पण वेअर इज टॉप देअर इज वेकन्सी असं म्हणायचे. वेअर इज टॉप देअर इज वेकन्सी. वेकन्सी या शब्दाचा अर्थ मोकळेपणा. काय होतंय अलीकडे लोक बोलता बोलता असं म्हणतात, अहो फारच गर्दी आहे, हो काय करावं कळेना, शिक्षक व्हावं भरपूर शिक्षक, वकील भरपूर वकील, असं लोक बोलता बोलता म्हणतात. इंजिनियर भरपूर इंजिनियर झाले म्हटले, व्यापारी भरपूर व्यापारी झाले म्हणतात. अहो त्याच्याही पेक्षा महाराज भरपूर म्हणतात. मान्य. पकवाजवादक भरपूर मान्य आहे. पकवाजवादक भरपूर असतील पण आसाराम महाराजांसारखा एखादाच असेल ना, हा विषय ना. चाली म्हणणारे भरपूर असतील पण शंकर नानासारखे एखादेच असतील ना, हा विचार आहे ना. त्यामुळे जिथं जाल तिथं तुम्ही जेव्हा टॉपला जाता तेव्हा तिथं तुम्हीच असता, दुसरं कुणी नसता. त्यामुळे आपण जिथं जातो त्या क्षेत्रामध्ये परिपूर्णता जेव्हा आपल्याकडे येते तेव्हा त्याला ज्ञान म्हटलं जातं. आणि त्या ज्ञानाला या जगामध्ये किंमत आहे. किंमत कशाला आहे? ज्ञानाला आहे. जुन्या काळात एक उदाहरण दिलं जायचं. कल्पना करा एखादी कंपनी, त्याच्यातलं एक मशीन बंद पडलं आणि काही केल्याने ती मशीन चालू होईना. आणि ते 5-50 सगळे नोकर प्रयत्न करायला लागले, इकडून ठोक तिकडून ठोक, इथला खेळा काढ तिथला खेळा काढ. त्या मशीनला इतकंच त्यांनी 2 दिवस ठोकाठोकी केली पण ते काही मशीन चालू होईना. शेवटी त्या मॅनेजरनी मुंबईला फोन केला, एका इंजिनियरला बोलवलं. त्या इंजिनियरने ते सगळं बघितलं आणि एकाला सांगितलं हा हातोडा घ्या आणि इथं बरोबर ठोका. तिथं ठोकल्याबरोबर त्या खेळायला ठोकलं, मशीन सुरू झालं. त्या मॅनेजरने विचारलं साहेब तुमचे किती द्यायचे? ते म्हटले 10,000 रुपये. ती जी बाकीचे कर्मचारी होते ना 5-50, ते म्हटले अहो आम्ही 2 दिवस झालं ठोकत राहायला लागलोय म्हटले, आणि तुम्ही इथं येऊन काय केलं? फक्त एक खेळा ठोकला आणि खेळा ठोकायला 10,000. त्या इंजिनियरने सांगितलं खेळा ठोकायला 10,000 नाही, कुठला खेळा ठोकायचा त्याला 10,000 आहे. कळलं का? बघा हे कोणता ठोकायचा. तुम्ही 2 दिवस झालं ठोकत राहिलाय, कोणता? याचा अर्थ काय? त्याच्यातलं त्याला ज्ञान असणं, त्याच्यातलं परफेक्टपणा असणं. त्यामुळे या जगात किंमत आहे ती ज्ञानाला. म्हणून राम वशिष्ठ रामाला सांगतात तस्मात ज्ञानमयो भव. विठ्ठल कर्म कळालं, ज्ञान कळालं. आता तिसरा शब्द राहिलाय भक्ती. मला सांगायचं होतं, मला कीर्तन भक्तीवर यायचं आहे. आता तिसरा शब्द आहे भक्ती. ही भक्ती भक्ती म्हणजे तरी नेमके काय? मी तुम्हाला एक ज्ञानेश्वरीतली ओवी देतो, एक भागवतातलं प्रमाण देतो आणि एक तुकोबऱ्यांचं प्रमाण देतो. ज्ञानेश्वरीतली ओवी अशी आहे. भगवान अर्जुनाला सांगतात एरवी तिजी नाचवती हे पहिली ना सरती पै माझी सहज स्थिती भक्ती नाम. बरोबर आहे? पै माझी सहज स्थिती, माझ्या सहज स्थितीला, याचा अर्थ ज्ञानमय स्थितीला भक्ती म्हणा, असं ज्ञानेश्वरी आम्हाला सांगते. थोडं ऐकायला अवघड वाटायला लागलं, तुम्ही भागवत उघडा. भागवतातली एक ओवी सांगतो, इतकी गोड आहे. अहर्निशी माझी कथा, अहर्निशी माझी वार्ता, अहर्निशी माते ध्याता भक्ती नाम ती तत्वता. ही नाथरायांची भागवतातली भाषा. समजा हेही अवघड वाटायला लागलं तर तुकोबरेंचं साधं सोपं प्रमाण देतो. ह्याची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी मा
संसाराची. तुकाराम महाराज सांगतात संकल्पावी माया संसाराची. याला भक्ती म्हणा. म्हणजे कर्म म्हणजे काय कळालं, ज्ञान म्हणजे काय कळालं आणि भक्ती म्हणजे काय कळालं. समजा हे तीनही मुद्दे जरा जास्तच आणखीन अवघड वाटायला लागले, म्हणून याच्याही पेक्षा सोपं सांगायचं झालं तर मी एका वाक्यात सांगतो. आता बारीक ऐका. मी देवाचा ही भावना जिथं तयार होते त्याला कर्म म्हणा. मी देवाचा ही भावना जिथं तयार होते, कारण इथं देवाला जसं पाहिजे तसं माझं वागणं आहे, देवाला जसं पाहिजे तसं माझं करणं आहे. मी देवाचा ही भावना जिथं तयार होते त्याला कर्म म्हणा. एका विशिष्ट कालावधीनंतर मी देवाचा म्हणण्याच्या ऐवजी पुढं भक्तीमध्ये जात असताना तो असं म्हणायला लागतो, देवच माझा, देवच माझा, देवच माझा. आणि देवच माझा असं म्हणतो तेव्हा याला देवाप्रमाणे वागायची गरज नाही, देव याच्या म्हणण्याप्रमाणे वागायला लागतो. याला भक्ती म्हणा. कळलं का? पहा, मी देवाचा इथं हा देवाच्या म्हणण्याप्रमाणे वागायला लागला, याला कर्म म्हणा. देवच माझा इथं याला देवाप्रमाणे वागायची गरज नाही, देव याच्या म्हणण्याप्रमाणे वागायला लागला, याला भक्ती म्हणा. थोडं पुढे बोलू. एका विशिष्ट कालावधीनंतर मी देवाचा ही भावना संपली, देवच माझा ही भावना संपली, मी आणि देव दोघं एकच आहोत ही भावना जिथं तयार होते त्याला ज्ञान म्हणा. कर्म ज्ञान भक्त. समजा याहीपेक्षा सोपं सांगू. माझा स्वभाव असा आहे, जोपर्यंत तुम्ही कळालं म्हणून होय म्हणत नाही तोपर्यंत सोडायचं नाही. मान डोलवत, आता ते हे सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना पाठ झाले आता माझे. जोपर्यंत तुम्ही मान डोलवून होय म्हणत नाही तोपर्यंत सोडायचं नाही. त्यात एक क्लू देतो. कीर्तन वेळेवर सुटावं असं वाटत असेल, नाही कळालं तरी कळालं म्हणा, मी सोडतो. पण माझं म्हणणं आहे, आत्ताच मग दळवी सरांची आमची, मी जवळजवळ आज 450 किलोमीटरचा प्रवास करून आलो. मी सकाळी कुठं होतो आपल्याला माहीत आहे, तिथून इथपर्यंत आलो. जर मी एवढ्या दूरून इथं आलो असेल आणि तुम्ही महत्त्वाचे 2 तास माझ्यासमोर बसलेला असाल तर माझं काम आहे या कीर्तनात तुमच्या पदरात काहीतरी टाकणं आणि तुमचं काम आहे या कीर्तनातून काहीतरी असे कितीही शनिवार येतील, असे कितीही कीर्तन होतील, पण आमच्या पदरात काय पडलं हे कधीतरी विचार केला पाहिजे. काय नेमकं आमच्याकडे पडलं हे विचार केला पाहिजे. म्हणून हा थोडासा पोटतिडकीने विचार सांगतोय. कर्म भक्ती ज्ञान. मी देवाचा याला कर्म म्हणा, देवच माझा याला भक्ती म्हणा. मी आणि देव दोघं एकच आहोत याला ज्ञान म्हणा. सोपं उदाहरण देतो. नवीन लग्न झालेली नवरी मुलगी जेव्हा घरामध्ये येते तेव्हा ती असं म्हणत असते, मी माझ्या पतीची, मी माझ्या पतीची, मी माझ्या पतीची. पतीला जसं पाहिजे तसं बोलत असते, पतीला जसं पाहिजे तसं स्वयंपाक करत असते, पतीला जसं पाहिजे तसं वावरत असते, कारण तिच्या मनात भावना असते मी माझ्या पतीची, मी माझ्या पतीची. याला कर्म म्हणा. एक 10-12 वर्षानंतर, 15 वर्षानंतर याच्यात थोडा बदल होतो. 10-12 वर्षानंतर मी माझ्या पतीची म्हणण्याच्या ऐवजी ती असं म्हणायला लागते, पतीच माझा, पतीच माझा. आणि पतीच माझा असं जेव्हा म्हणते तेव्हा हिला पतीप्रमाणे वागायची गरज नाही. पती मी 10-15 वर्ष का म्हटलं, माझ्या लग्नाला 12 वर्ष झाली. तुमचं तुम्ही बघा, तुमचा 2ऱ्या वर्षी घोटाळा झालाय का 10व्या वर्षी झालाय ते तुमचं तुम्ही तपासा. पण पतीच माझा, मला वाटतं मी माझ्या पतीची याला कर्म म्हणा. आणि पतीच माझा असं जेव्हा म्हणायला लागते तेव्हा पती हिच्या म्हणण्याप्रमाणे वागायला लागतो, याला भक्ती म्हणा. आता थोडं पुढं ऐका. 60-70 वर्ष झाल्यानंतर हे आजी आजोबा मारुतीच्या मंदिरात येऊन बसतात. हे मंदिर आहेच आपल्या, कोणाला कुठलं नाही स्थान भेटलं की इथं असतात. कोणाला काही नाही, मारुतीराय सगळ्याला घेतात जवळ आपल्या. बसले एका कडेला आजी बसली, एका कडेला आजोबा बसले. आता 60-70 वर्षानंतर मी माझ्या पतीची हेही भावना नाही, पतीच माझा हेही भावना नाही. दोघं एकमेकाकडे बघतात आणि लांबून म्हणतात, का ग, नाहीतरी आपण दोघं एकच आहोत ना ग. याला ज्ञान म्हणा. फक्त हे कळायला 60 लक्षात ज्ञान म्हणा. त्यामुळे कर्म भक्ती आणि ज्ञान. विठाला कर्म कळालं, ज्ञान कळालं, भक्ती कळाली. आता ही जी भक्ती आहे या भक्तीतला एक महत्वाचा विशेष सांगितलाय, तो म्हणजे कीर्तन भक्तीबद्दल. कारण कलौतद हरी कीर्तनात आपल्याला सांगितलं जातं, किंवा कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. एक विशेष सांगू, इतर साधनं आपल्याला देवाकडे घेऊन जातात, पण कीर्तन नावाचं साधन देवालाच आपल्याकडे घेऊन येतं, देवालाच आपल्याकडे घेऊन येतं. आणि मग अशा कीर्तनाचा विचार जेव्हा जगद्गुरु तुकोबाराय
देहूमध्ये बोलत होते तेव्हा एक भक्त तुकोबरायांच्या जवळ गेला आणि तुकाराम महाराजांना म्हणायला लागला, महाराज तुम्ही हे जे कीर्तन कलियुगामध्ये महत्वाचं सांगता, पण ते कीर्तन म्हणजे काय, ते कीर्तन असतं तरी कसं, आणि त्या कीर्तनाचा परिणाम काय. अभंगाचं पहिलं कीर्तन चांग 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 हरि रूप होयांग हरि रूप नाथ बोले नाथ हरि रूप हरि रूप कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप. या प्रमाणाचा सरळ सरळ अर्थ असा आहे, कीर्तन चांगलं आहे, चांगलं आहे, अंग हरिरूप करून देणार आहे. माझ्या मनामध्ये एक छोटासा प्रश्न येतो, अगदी बालिश प्रश्न आहे असं तुम्हाला वाटेल, पण सध्याच्या काळामध्ये अत्यंत आवश्यक आहे म्हणून त्या प्रश्नाला स्पर्श करतो. काही नाही, मला आपल्याला एवढंच विचारायचं आहे, कीर्तन चांगलं आहे, अंग हरिरूप करून देणार आहे. आपण बरीच वर्ष झालं कीर्तन ऐकतो. काही काही लोक बोलताना आम्हाला म्हणतात, महाराज गेली 50 वर्ष झालं आम्ही कीर्तन ऐकतो. एका माणसाने तर मला पुढलं वाक्य सांगितलं, महाराज तुमच्यासारखे 50 कीर्तनकार. मी आता पुढलं बोलत नाही, काय बोलला, पण अशी सुद्धा लोक बोलायला लागलेत, हे कमीत कमी कीर्तनकारांना कळावं. मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा, तुम्ही एवढी वर्ष झालं कीर्तन ऐकता का नाही? एक प्रश्न विचारायचा. अनेक अभंगावर तुम्ही कीर्तन ऐकता, अनेक महाराजांची कीर्तन ऐकता, अनेक महाराजांची अनेक अभंगावर कीर्तन ऐकता, किंवा एकाच महाराजाचं एकाच अभंगावर अनेकदा ऐकता, काही हरकत नाही, असू द्या, चालेल, ऐकता, हरकत नाही. मला प्रश्न असा विचारायचा आहे, एवढी कीर्तनं आम्ही ऐकली, कधीतरी इतकी सगळी कीर्तन ऐकून आम्हाला असं वाटलं का की आमचं अंग हरिरूप झालंय, असं वाटलं का? आणि आता थोडं पुढलं धाडस करून बोलतो, जर एवढी कीर्तनं ऐकूनही आम्हाला अंग हरिरूप झालं असं वाटलं नसेल, तर मग आम्ही ऐकत होतो ते कीर्तनच ऐका नाही, ही शंका मनात येते. पण हा प्रश्न फक्त श्रोत्यांनीच आपल्याला विचारावा असं नाही, आम्हीही कधी वक्त्यांनी आम्हाला स्वतःला विचारलं पाहिजे. आम्ही एवढी कीर्तनं करतोय, रोज सकाळ संध्याकाळ आम्ही कीर्तनं करतोय, मग आम्हीही स्वतःला कधीतरी विचारलं पाहिजे, एवढी आम्ही कीर्तनं करतो, तर आमचं तरी अंग आमच्या कीर्तनात कधी हरिरूप झालंय का? जर आमचंच अंग आमच्या कीर्तनात
हरिरूप झालेलं नसेल तर मग आम्ही करतोय ते कीर्तनच आहे का नाही याची मनात शंका येते. म्हणून मी म्हटलं मग कीर्तन म्हणजे नेमकं काय. आत्ता सध्या आम्ही जे करतो त्यालाच कीर्तन म्हणायचं का, का याच्यापेक्षा आणखीन काही कीर्तनाची व्याख्या आहे. बरं, अलीकडल्या काळात अशी गंमत आहे, कीर्तनामध्ये अंग हरिरूप होतं का नाही माहीत नाही, पण होय अंग घामे घुम अशी म्हणायची मात्र वेळ आली आहे. मग नेमकं कीर्तन म्हणजे काय. महाराजांचे शब्द फार गोड आहेत. करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण. महाराज म्हणतात त्याच्याशिवाय मी बाकी कशाला कीर्तन म्हणत नाही. या कीर्तनाचा 3 पद्धतीने विचार केला. ऐका, एक नामसंकीर्तन, दुसरं गुणसंकीर्तन, तिसरं लीला संकीर्तन. नामसंकीर्तन गीता आम्हाला सांगते, सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताः नमस्यंतश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. याच्यावर ज्ञानोबारांचे शब्द फार गोड आहेत. तरी कीर्तनाची निनटनाची नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामाचे नाही पापाचे ऐसे केले याला अखंड भगवत भजन, याला कीर्तन म्हणा. तुकोबरांचे शब्द आहेत, माझी मज झाली अनावर वाचा चंदया नामाचा घेतला असे. नारद भक्तिसूत्र सांगताय अव्यावृत भजनात. नारदाने भक्तिसूत्रामध्ये सांगितलंय अव्यावृत भजनात दिनरजनी हाची धंदा गोविंदाची वाडे. आता आम्हाला एका नामाशिवाय दुसरं काही माहीत नाही, विषय तो त्यांचा नारायण. मला वाटतं की यालाही कीर्तन म्हटलं, त्याला नामसंकीर्तन. महाभारतामध्ये एक प्रसंग आहे. काय झालं म्हणे, द्वारकेचे राजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा सिंहासनावर बसलेले होते. रुक्मिणी मातेला भगवंताकडे काही काम निघालं आणि म्हणून रुक्मिणी भगवंताकडे आले आणि श्रीकृष्ण परमात्म्याला म्हणू लागल्या, प्रभू तुमच्या उपस्थितीमध्ये सायंकाळी 4 वाजता एक महिलांचा छोटेखानी कार्यक्रम आहे, तुम्हाला वेळ मिळेल का. तुम्ही जर हो म्हटला तर मी नियोजन करते, आहे का वेळ आज. भगवंतांनी सांगितलं आहे, काही आज काही काय फारसं नाहीये, येतो. रुक्मिणी मातेने विचारलं करू का तयारी. म्हटले करा. रुक्मिणी मातेने मग विचारलं नक्की तुम्ही वेळेवर याल. हो नक्की येतो. पुढे गेलेल्या रुक्मिणी माता माघारी आल्या आणि पुन्हा विचारलं, प्रभू तुमच्या तुम्ही येता का कोणाला बोलवायला पाठवू. भगवंतांनी विचारलं काय बोलवायची गरज आहे, इथून उठायचं आणि पलीकडे यायचंय कशाला. रुक्मिणीने सांगितलं तसं नाही, तुम्हाला सवय लागली, चोपदार आल्याशिवाय यायचं नाही म्हणून विचारलं, बाकी काही नाही, सवयीचे परिणाम कसं करता. भगवंतांनी सांगितलं काही बोलू नको, माझी मी येतो. रुक्मिणीने सगळी तयारी केली, अनेक महिला गोळा केल्या. काय तो कार्यक्रम सगळे एकत्रित, सगळे धावपळ सगळी सुरू झाली. देव निवांत बसलेले होते. ऐका, निवांत बसलेले होते तेवढ्यात अर्जुन देवाला भेटण्याकरता द्वारकेमध्ये आले आणि अर्जुनाला पाहिल्याबरोबर भगवान आपल्या सिंहासनावर उठतात, धावत जातात, अर्जुनाला कडकडून मिठी मारतात. अर्जुनाचं आणि श्रीकृष्ण परमात्म्याचं नातं काय, ज्ञानेश्वरी उघडा घरी गेल्यावर आणि एकच ओवी 4थ्या अध्यायातली वाचा. मला असं वाटतं नाना की इतकं गोड वर्णन दुसरं कोणी केलं नसेल. ओवी फार गोड आहे. तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिवाळा, मैत्रीची चितकळा, धनुर्धरा. मला असं वाटतं मैत्रीची चितकळा हा शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी अर्जुनाला दिला. इतका गोड शब्द महाभारताला सुद्धा जमला नाही अर्जुनाला द्यायला. इतकं ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य आहे. मैत्रीची चितकळा, कडकडून मिठी मारली. अर्जुनाने सांगितलं देवा तुझ्याशी काही बोलायचंय म्हणून आलो. भगवान म्हटले बरं झालं, मलाही तुझ्याशी बोलायचंय, बस आपण बोलूया. अर्जुनाने सांगितलं देवा मी जरा थकलोय, प्रवास करून आलोय, जरा विश्रांती करता जागा दे, थोडं झोपतो आणि मग तुझ्याशी बोलतो. भगवान म्हटले हरकत नाही. अर्जुनाने विचारलं कुठं झोपू, कुठं झोपायला जागा सांग. भगवान म्हटले झोप इथंच. अर्जुनाने विचारलं देवा इथं कसं काय झोपू. भगवान म्हटले इथं येऊन झोपलं तरी चालतंय. नाही नाही मी तुमचं म्हणत नाही, तुम्ही लगेच तुम्ही परवानगी दिली असं आणखी जेवायचं आपल्याला, थांबा जरा गडबड करू नका, झोपलं चालतंय. हो असा अर्जुन पडला. पडल्या पडल्या झोप लागली. देवाने विचार केला रुक्मिणीचा काय कार्यक्रम आहे तो उरकून यावा म्हणून देव असं उठणार. तेवढ्यामध्ये अर्जुनाच्या डोक्यावरच्या रोमातून कृष्ण कृष्ण भजन बाहेर येतात. हे भजन ऐकल्याबरोबर पुढे निघालेले भगवान तिथंच थांबले. अर्जुनाच्या डोक्यातून येणारं ते भजन शांत चित्ताने ऐकत शांतपणे तिथंच बसून गेले. वेळ टळून गेली. 4 वाजून गेल्या, 5 वाजत आल्या, देव आले नाही. रुक्मिणीच्या लक्षात आलं निघताना कोणीतरी अडवं आलंय, ते बोलत बसलेत, कुणाला तरी बोलवायला पाठवावं. नारदांना बोलवलं. नारदा इकडे या. म्हटले काय. येतो म्हटले पण आले नाहीत, तुम्ही जाऊन जरा त्यांना बोलवून आणचाल का. आता नारदांनी गुपचूप जावं का नाही, पण गुपचूप जातो त्याचं नाव कुठे नारद असतं का. नारदांनी रुक्मिणीकडे बघितलं आणि विचारलं आई साहेब तुम्ही देवाला वेळ दिली मागितली होती. हो. देव येतो म्हटले होते. हो. तुम्ही वेळेवर या म्हणून सांगितलं होतं. हो.
नारदांनी सांगितलं आम्हाला रुक्मिणी मातेला सांगितलं आईसाहेब आम्हाला कळत नाही, आमचं जाऊ द्या हो, पण तुम्हाला पण किंमत नाही. आमच्याकडे तर कधीच वेळेवर येत नाहीत, पण आम्हाला असं वाटलं होतं कमीत कमी तुमच्या शब्दाला तरी किंमत असेल. आणि जर तुमचंच ऐकत नसतील तर याला काय अर्थ. हे सुरू झाला कार्यक्रम. नारदांचा लक्षात आलं. ते रुक्मिणीच्या लक्षात आलं. रुक्मिणीने सांगितलं बघ भांडणं लावायचा प्रयत्न करू नको, आमचं गाव तंटामुक्तीत गेलं आहे. भांडणं लावायचा जमत असलं जा, नाही तर मी जाते. नाही नाही काही काळजी करू नका, जातो. नारदजी गेले, महाद्वारामध्ये गेले, दरवाजामध्ये गेले आणि मोठ्याने हाक मारली, प्रभू यायचं नाही का. भगवान डोळे झाकून बसलेले होते, भजन ऐकत होते. यायचं नाही का म्हटल्याबरोबर देवाने असा हात केला. हात केल्याबरोबर नारद शांत झाले. नारदांनी डोकावून आतमध्ये बघितलं. देव ज्या अर्थी आम्हाला गप्प बसा म्हणून हात करतात त्या अर्थी नक्की काहीतरी आहे. काय आहे डोकावून पाहिलं. गंमत अशी होती, अर्जुन झोपलेला होता, त्याच्या डोक्यावरच्या रोम रोमातून कृष्ण कृष्ण भजन येत होतं. हे ऐकल्याबरोबर नारदांना राहावेना. नारदांनी त्या कृष्ण कृष्ण भजनामध्ये आपल्या गळ्यातली विणा वाजवायला सुरुवात केली. आता गंमत ऐका, विण्याचा आवाज आणि कृष्ण कृष्ण भजनाचा आवाज भगवंताच्या कानावर पडतोय. भगवान तल्लीन होऊन शांतपणे ऐकतायत. अहो ज्यांना पाठवलं बोलवायला ते विणा वाजवत बसले ना. ते मध्ये नाही का काय चाललंय बघायला गेले मंत्रिपदाची शपथ, ते मध्ये तुम्हाला माहित आहे सगळं. आपल्याला काही त्यातलं माहित नाही, ते तुम्हाला माहित आहे सगळं. असला गोंधळ झाला. हे बसले ना तिथंच विणा वाजवत. आता काय करायचं. रुक्मिणी मातेने विचार केला आता कोणाला पाठवायचं. हे तिथंच बसले, येईना, वेळ चालली, महिला एवढ्या गोळा झालेल्या आहेत, कार्यक्रम आखलेला आहे, काय करावं. इकडं तिकडं बघितलं, सत्यभामेकडे पाहिलं आणि सत्यभामेने विचारलं, सत्यभामा अहो हे येतो म्हटले, सगळी तयारी केली, नारदांना पाठवलं, ती तिथेच बसलेत, तुम्ही जरा जाऊन सांगून याल का, या लवकर वेळेवर सांगून याल का. सत्यभामेने सांगितलं सांगून नाही, हाताला धरून घेऊन येते म्हटले. सत्यभामा थोडी रागीट होती, कडक होती, नंतर केलेली होती, थोडी कडक स्वभावाची होती, रागीट होती ती. सत्यभामा अशी नाही मी बारीक बारीक ऐकत जाऊ नका, ते सोडत द्या, बघा आमच्याकडनं येतं हे सगळं. आणि मग दरवाजामध्ये गेली आणि मोठ्याने हाक मारली, का हो प्रभू यायचं नाही का. सगळेजण तिथं वाट बघतात आणि तुम्ही इथं डोळे झाकून बसला, यायचं नाही का. असं म्हटल्याबरोबर भगवंताने असा हात केला. हात केल्याबरोबर सत्यभामा शांत झाली. नीट ऐका, भगवान श्रीकृष्णाने हात करावा आणि सत्यभामा शांत व्हावी. हे मी महाभारतातलं सांगतोय, तुम्हाला कळतंय का. घरी जाऊन हात करायचा नाही, पुढच्या शनिवारी हातासहित यायचंय आपल्याला, नाहीतर हातच निघून जाईल आपलं. काही काही ऐकलेल्या ज्या गोष्टी सोडायच्या ना त्या याच सोडायच्या असतात, बाकी काही नाही. हात केला. हात केल्याबरोबर सत्यभामा शांत झाली. सत्यभामेने डोकावून बघितलं काय आहे. अर्जुन झोपलेले आहेत, त्यांच्या डोक्यातल्या केसामधून कृष्ण कृष्ण भजन बाहेर येत आहे. जवळ असलेली नारद विणा वाजवतायत आणि या दोन्हीचा ध्वनी भगवंताच्या कानावर पडतोय. भगवान शांत होऊन तल्लीन होऊन ऐकतायत. हे बघितल्याबरोबर सत्यभामेला राहावे ना. सत्यभामेने पलीकडे पडलेले 2 टाळ घेतले आणि त्या कृष्ण कृष्ण भजनात वाजवायला सुरुवात केली. काय गंमत आहे बघा. एकतर अर्जुनाच्या डोक्यातून कृष्ण कृष्ण भजन येत आहे, भजन येत, नारद विणा वाजवताय, सत्यभामा टाळ वाजवते आहे. या सगळ्यांचा ध्वनी भगवंताच्या कानावर पडतोय. भगवान अगदी तल्लीन होऊन शांतपणे ऐकतायत. रुक्मिणी मातेने विचार केला आता कोणाला पाठवायचं नाही, आपणच जायचं. रागात होती जरा, दरवाजामध्ये आली आणि मोठ्याने हाक मारली, प्रभू जर तुम्हाला यायचं नव्हतं तर एवढा कार्यक्रम आकायला कशाला लावला. मी इथं सगळी वाट बघतोय आणि तुम्ही ज्यांना बोलून घेतलं ते इथंच बसलेले आहेत, का असं करताय, यायचं नाही का. असं म्हटल्याबरोबर भगवंताने असा हात केला. हात केल्यावर रुक्मिणी माता शांत होतात. मी महाभारत वाचतो तेव्हा मला आश्चर्य वाटतं, देवाला 16,108 बायका, पण हात केले की गप्प बसायच्या, एवढंच सांगायचं होतं. एवढंच होतं त्याला, म्हणून त्याला देव म्हणा. हात केला की शांत झाले. शांत झाल्याबरोबर रुक्मिणीने डोकावून बघितलं काय आहे. अर्जुन झोपलेले आहे. जवळ त्याच्या डोक्यातून कृष्ण कृष्ण भजन येत आहे. जवळ असलेली नारद विणा वाजवत आहेत. सत्यभामा टाळ वाजवते आहे. रुक्मिणीने त्या भजनामध्ये तल्लीन होऊन मोठमोठ्याने जयघोष करायला सुरुवात केली, आनंदाने नृत्य करायला सुरुवात केली. अर्जुनाला हे काहीच माहित नाही, त्याच्या झोपेत चाललेला कार्यक्रम आहे हा सगळा. तो थोड्या वेळाने जागा होतो, बघतो तर कोण टाळ वाजवतोय, कोण विणा वाजवतोय, कोण नाचतंय, कोणी ओरडतंय, कळे ना. अर्जुन देवाच्या जवळ गेले आणि देवाला विचारलं, देवा आपल्या महालामध्ये काही उत्सव आहे का रे. हे नाचायला लागलेत, गायला लागलेत, टाळ वाजायला लागलाय, विणा वाजायला लागलाय, काही उत्सव आहे का. भगवंतांनी सांगितलं हो अर्जुना उत्सव आहे. कशाचा उत्सव आहे. भगवंतांनी सांगितलं अर्जुना तुझ्या मनातलं गुपित जग जाहीर झाला त्याचा हा उत्सव आहे. विठ्ठल याला नामसंकीर्तन म्हणा. आता दुसरा प्रकार गुणसंकीर्तनाचा. ज्ञानेश्वरी काय सांगते पहा. ऐका यशश्री अवधारी
ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवर्य वसती गीत. तुकोबरा किती सोपं बोलतात. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. त्याला गुणसंकीर्तन म्हणा. आणि तिसरा प्रकार लीला संकीर्तनाचा, जे काल्याचं कीर्तन केलं जातं त्याला लीला संकीर्तन म्हणा. कीर्तन म्हणजे कळालं, कीर्तनाचे प्रकार कळाले. आता या अभंगातला आणखीन एक शब्द राहिलाय, कीर्तन चांग. कीर्तन चांग. कीर्तन कळालं, कीर्तनाचे प्रकार कळाले, पण हे चांगलं चांगलं असं का म्हटलं बरं? ते एकदा म्हटलं नाही, 2 वेळेस म्हटलंय. मग हे 2 वेळेस म्हणण्याचं कारण काय? एक 2-3 कारणं सांगतो, बारीक आहे का. कीर्तन चांगलं आहे, चांगलं आहे याचं कारण असं आहे, कीर्तनामध्ये ज्ञान आहे म्हणून कीर्तन चांग, आणि कीर्तनामध्ये भक्ती आहे म्हणून कीर्तन चांग. कीर्तन म्हटलं की ज्ञानप्रधानही असावं आणि कीर्तन म्हटलं की भक्तिप्रधानही असावं. गुरुरी भाऊ सांगायचे, पाठशाळेमध्ये असताना आम्ही शिकत असताना आमचे गुरुजी भाऊ सांगायचे, ज्ञानाला सोडून भक्ती नाही आणि भक्तीला सोडून ज्ञान नाही. भक्तीला सोडून असलेलं ज्ञान अहंकार निर्माण करतं आणि ज्ञानाला सोडून असलेली भक्ती भेद निर्माण करते. त्यामुळे ज्ञानाला भक्तीची जोड असावी आणि भक्तीला ज्ञानाची जोड असावी. कीर्तनातून ज्ञान मिळतं म्हणून कीर्तन चांग, कीर्तनातून भक्ती मिळते म्हणून कीर्तन चांग. कीर्तन चांग, कीर्तन चांग. एक नाही पटलं दुसरं सांगतो. कीर्तनामध्ये सगुण असलेल्या पांडुरंगाची भेट होते म्हणून कीर्तन चांग, आणि कीर्तनामध्ये निर्गुण असलेल्या परमात्म्याचा साक्षात्कार होतो म्हणून कीर्तन चांग. सगुण कीर्तन चांग, निर्गुण कीर्तन चांग म्हणून कीर्तन चांग, कीर्तन. याहीपेक्षा आणखीन वेगळं सांगतो. कीर्तन आरंभाला चांगलं आहे म्हणून कीर्तन चांग, आणि कीर्तन परिणामालाही चांगलं आहे म्हणून कीर्तन चांग. आरंभाला चांगलं आहे कीर्तन चांग, परिणामाला चांगलं आहे कीर्तन चांग म्हणून कीर्तन चांग, कीर्तन चांग. 3 गोष्टी झाल्या. ज्ञान भक्ती आहे म्हणून कीर्तन चांग, कीर्तन चांग. सगुण निर्गुण भेटतं म्हणून कीर्तन चांग, कीर्तन चांग. आरंभ आणि परिणाम दोन्ही चांगले म्हणून कीर्तन चांग, कीर्तन चांग. आणखीन एक सांगू, कीर्तन चांगलं आहे म्हणून कीर्तन चांग, आणि कीर्तनाशिवाय जगात काहीच चांगलं नाही म्हणून कीर्तन चांग. कीर्तन चांग, कीर्तन चांग. कीर्तन म्हणजे कळालं, कीर्तनाचे प्रकार कळाले, चांग चांग का म्हणायचं हे कळालं. आता आणखीन एक माझ्या दृष्टीने प्रश्न राहिला, काय हे कीर्तन सोपं आहे का अवघड आहे? सोपं का अवघड? थोडं प्रमाणाने बोलू. पूर्वीच्या काळामध्ये अवघड होतं, कारण पाहून या ग्रंथ पूर्वीच्या काळामध्ये. आताच्या काळात सोपं झालं कारण ऐकून या युट्यूब. आता काही डोक्याला फार ताण द्यायची गरज नाही. आता काही नाही, जसंच्या तसं आपण मांडू शकतो सगळं. पण पूर्वी मात्र ज्ञानेश्वरी बघितली जायची गाथा नानांच्या महाराजांच्या काळात, जुन्या काळात बघा तुम्ही, त्या काळामध्ये काही नव्हतं. आता आपल्याकडे मोबाईलवर सगळं नॉलेज आलं. त्या इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, ऑल नॉलेज ऑन 1 फिंगर. ऑल नॉलेज ऑन 1 फिंगर. 1 फिंगर, 1 फिंगर, फिंगर या शब्दाचा अर्थ बोट. एका बोटावर जगातलं सगळं नॉलेज आलंय आता. कारण तुम्ही एकदा गुगलला टाकलं किंवा ते चॅट जीपीटी वगैरे आलेलं आहे, त्याच्यात काही टाका, काही टाका. अहो काय जयवंत महाराजांनी घेतलेला अभंग कोणता टाका, लगेच मिळतंय त्याला. अहो काही टाका, काही सांगितलं की ते सगळं सांगत राहतंय. आज सगळं एका जागेवर आलेलं आहे. पण पूर्वी मात्र ज्ञानेश्वरी बघावी लागायची, गाथा बघावं लागायचा, भागवत बघावं लागायचं, ते शोधावं लागायचं. म्हणून पाहोनी हा ग्रंथ अवघड होतं. मी ज्या परंपरेत आहे, मानकोजी बोधले महाराज आपण ऐकून आहात. रोपळेकरांना काही वेगळं नाही, धामणगाव बार्शी तालुक्यातलं काही फार लांब नाही, किंवा या परिसरामध्ये मी कैक वेळेला आलेलो आहे. त्यामुळे आमच्या परंपरेचा इतिहास आपल्या सगळ्याला माहिती. आमच्याकडे मूळ आडनाव जगताप, पण पांडुरंगाने बोध केला म्हणून बोधले आडनाव पडलं.
माणकोजी बोधले महाराजांना एक भाऊ होते शिवाजी महाराज. ते पंढरपूरचे वारकरी. ते धामणगावामध्ये कीर्तन करायचे. माणकोजी महाराज काही कीर्तन वगैरे नाही, पण नामस्मरण करायचं, बाकीची व्यवस्था करायची. प्रत्येक एकादशीला धामणगावामध्ये आमच्या मूळ गावी शिवाजी महाराजांचं कीर्तन असायचं, म्हणजे माणकोजी महाराजांचे भाऊ. एका एकादशीला ते कुठंतरी निघून गेले आणि मग आज संध्याकाळी कीर्तन कोण करायचं हा प्रश्न माणकोजी महाराजांना पडला. गावोगावच्या दिंड्या आल्या, मोठ्याने जयघोष सुरू झाला, भजन सुरू झालं. महाराजांच्या लक्षात आलं हे सगळे वारकरी मलाच कीर्तन करा म्हणतील, आपल्याला काही कीर्तन येत नाही, म्हणून पांडुरंगाच्या मंदिरामध्ये चादर पांघरून झोपी गेले. चोपदार 2-4 वेळेस बोलवायला आला, महाराज यायला तयार नाहीत. भजन सुरू झालेलं. भगवान पांडुरंग परमात्मा माणकोजी महाराजांच्या जवळ येतात, अंगावरची चादर काढतात. ऊट म्हटल्याबरोबर महाराजांनी दोन्ही हात जोडले आणि विचारलं, देवा तू इथं कसं काय? पांडुरंगांनी सांगितलं, कीर्तनाचं भजन सुरू झालंय, जाऊन कीर्तनाचा विना घ्या, कीर्तन करा हे सांगायला आलोय, जा कीर्तन करा. माणकोजी महाराजांनी सांगितलं, देवा काहीही सांग पण कीर्तन सांगू नको, काहीही सांग पण कीर्तन सांगू नको. आता उलट झालंय, फक्त कीर्तन सांगा, बाकी काही सांगू झाले. आता कीर्तनाची तारीख असलं तर बोला, बाकीचं काय तारीख आहे का मी पकवाज वाजवायला असं इतर म्हणतात तुमच्याबद्दल. आणखीन आमच्या पोटावर पाय द्यायला आला नाही हे चांगलं आहे. अलीकडे भरपूर झाले आता अलीकडल्या काळामध्ये. त्यामुळे अलीकडल्या तसं महाराजांनी सांगितलं, नाही काही सांग देवा पण कीर्तन सांगू नको. महाराजांनी सांगितलं, देवाने सांगितलं, नाही कीर्तन करावं लागेल. ते म्हणजे मला येत नाही. पांडुरंगाने सांगितलं, उभा राहिलं की सगळं जमतं, आता काय करावं? माणकोजी महाराजांनी एक मधला मार्ग काढला. माणकोजी महाराजांनी सांगितलं, देवा नेहमी एकादशीला कीर्तन आमचे बंधू शिवाजी महाराजांचं असायचं, त्यामुळे गाणारे वाजवणारे हे त्यांच्या परिचयाचे असायचे. आज माझं कुणी परिचयाचं नाही, माझं चुकलं तर बरोबर करणारं कोण आहे? आपले आपले गाणारे वाजव. आता अलीकडल्या काळात बघा, आपला आपला गाणारा, आपला आपला वाजवणारा. भविष्यात आपले आपले ऐकणारे घेऊन फिरावं लागतं. काही निघाले अलीकडे, काही निघाले आता हे. तर माणकोजी महाराजांनी सांगितलं, देवा माझं कोणी ओळखीचं नाही, कसं करायचं? पांडुरंगाने काय मार्ग काढला? पांडुरंगाने सांगितलं, माणकोजी एवढीच तुमची अडचण आहे ना? हो, काळजी करू नका, तुम्ही कीर्तनाला उभा राहा, मी तुमच्या पाठीमागं टाळ घेऊन उभा राहतो, काही चुकलं तर बरोबर करायला मी आहे ना म्हटले, मी उभा राहतो. तरी मनामध्ये एक छोटी शंका आली महाराजांच्या, आणि महाराजांनी विचारलं, देवा नक्की उभा राहशील का? नाहीतर मला उभा करशील आणि तू निघून जाशील. बऱ्याच लोकांना चालू करून निघून जायची सवय असते, तसं विचारलं. तसं काही नाही ना. आता ऐका पांडुरंगाने काय शब्द द्यावा. पांडुरंगाने सांगितलं, अहो माणकोजी महाराज, मी तुमच्याच कीर्तनात उभा राहील असं नाही, चंद्र सूर्य असेपर्यंत तुमच्या घरात जो जो कीर्तनकार होईल त्या प्रत्येकाच्या आमच्याकडे आजही परंपरा अशी आहे. आता आमचे गणेश महाराजांना माहिती आहे, आमच्याकडे आजही परंपरा अशी आहे की हे उपर्ण बांधताना पाठीमागं पाया पडायचं, पुढं पाया पडायचं आणि मगच उपर्ण बांधायचं. पाठीमागं का पाया पडायचं? तेथे असे देव उभा. कीर्तन म्हणजे कळालं, कीर्तनाचे प्रकार कळाले, चांग चांग का म्हणायचं हे कळालं, सोपं आहे का अवघड आहे हे कळालं. याचा परिणाम काय? पहिला परिणाम सांगितलाय, होय अंग हरिरूप. हे अंग हरिरूप होणं म्हणजे नेमकं काय? त्याचे 2 विचार मला सांगायचे आहेत. थोडं भजन करू आणि मग ते विचार ऐकू. विडोबा कीर्तन चांग होय अंग हरिरूप प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देहवा विढाला. या भंगाचा विचार करताना पहिल्या चरणातल्या पूर्वार्धाचा विचार आपण करून आलो. कीर्तन, कीर्तनाचे प्रकार, चांग चांग का म्हणायचं, सोपं आहे का अवघड आहे. आता परिणाम, होय अंग हरिरूप. हे अंग हरिरूप होणं म्हणजे काय? मी 2 पद्धतीने सांगतो. एक ज्ञानाच्या भूमिकेतून सांगतो आणि दुसरं भक्तीच्या भूमिकेतून सांगतो. ऐका, पहिली भूमिका थोडी अवघड वाटेल, पण दुसरी भूमिका लगेच आपल्याला कळेल. ज्ञानाची भूमिका काय? ज्ञानशास्त्रामध्ये एक प्रमाण दिलंय. अंग हरिरूप होणं म्हणजे नेमकं काय? महाराजांचं प्रमाण असं आहे, उमटती ठसे
ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे. परमात्म प्राप्तीची चिन्ह अंगावर उमटलेली दिसून येतात. याला म्हणा होय अंग हरिरूप. कोणती चिन्ह? 5 चिन्ह सांगतो. अभिन्नता, अभयरूपता, अजन्मस्थिती, अनन्यता आणि आनंद रूपता. पुन्हा नीट ऐका. अभिन्नता, अभयरूपता, अजन्मस्थिती, अनन्यता आणि आनंद रूपता. 5ला 5 प्रमाण देतो. अभिन्नता, भेद नाही सर्वात्मना, नारायणा तुझ मज. अभयरूपता, आम्हा हरीच्या दासा काही भय नाही. अजन्मस्थिती, त्यांची सरली झाला सफळ व्यापार. अनन्यता, एक धरीला चित्ती किंवा आम्हा विठ्ठल एक देव येरावगेची वाव. आणि शेवटचा आनंद रूपता, आनंदाची डोही आनंद तरंग. मला सांगतात हे 5 चिन्ह उमटलेली ज्याच्या शरीरावर दिसून येतील, जो अभिन्नतेमध्ये आहे, जो अभयरूपतेमध्ये आहे, जो अजन्म स्थितीमध्ये आहे, जो अनन्यतेमध्ये आहे, जो आनंद रूपतेमध्ये आहे, अशा 5 चिन्हाने जो असेल नक्की ओळखा. होय अंग हरिरूप विठ्ठल. हे झालं ज्ञानाच्या भूमिकेतून. आता दुसरी भूमिका भक्तीची सांगतो. याला 2 आधार देतो. एक भागवताचा देतो आणि एक रामायणाचा देतो. भागवतातला जिथं बोलायचं आहे तिथं प्रसंग घेतो. उद्धव भगवान श्रीकृष्णाचा निरोप घेऊन मथुरेतून जेव्हा गोकुळात येतात तेव्हा सगळ्या गोपाळांनी दुरून पाहिलं. तेव्हा त्यांना तो कृष्णच वाटला. धावत धावत जवळ गेले आणि मग कळालं की हा उद्धव आहे. पण उद्धव लांबून सगळ्यांना कृष्ण वाटत होता. कृष्णाचंच रूप उद्धवाला प्राप्त झालं. याचं कारण उद्धवाच्या अंतःकरणात असलेलं कृष्ण भजन हे उद्धवाला उद्धव न ठेवता कृष्ण रूपाला प्राप्त केलं. होय अंग हरिरूप. एक विचार. आता दुसरा रामायणाचा विचार सांगतो. हे झालं भागवतातलं. आता रामायणातलं ऐका. आपल्याला माहित आहे रामायण ऐकणारी मंडळी आपण सगळे आहात. रामचंद्र प्रभू जेव्हा सीता शोध करायला निघाले आणि मग राम लक्ष्मण सीता, मला धावतं बोलायचं आहे पण महत्वाचे मुद्दे मांडत जातो. सीता शोध करायला निघाले. राम आणि सुग्रीवाची गाठ पडली. नव्हे दोघात मैत्री झाली. मैत्रीमध्ये एक करार ठरला. रामाने सुग्रीवाला वालीला मारण्याकरता मदत करायची आणि सुग्रीवाने रामाला सीता शोध करण्याकरता मदत करायची. वालीला मारलं. सुग्रीवाला किष्किंधेचं राज्य दिलं. नव्हे राजसिंहासनावर किष्किंधेच्या त्या सुग्रीवाला बसवलं. सुग्रीव राजा होऊन राजसिंहासनावर बसला. पण आपण रामाला काय शब्द दिला होता हे विसरूनच गेला. सुग्रीव विसरून गेला. याचं कारण सुग्रीव खुर्चीवर बसला एवढंच कारण आहे, बाकी काही नाही. हे विसरण्याची परंपरा तेव्हापासून चालत आहे. आता हे सुग्रीव विसरला. हे लक्ष्मणाच्या लक्षात आलं. मी लक्ष्मणाच्या लक्षात आलं म्हणतो. लक्ष्मण या शब्दाचा अर्थ असा आहे ज्याचं सगळीकडे लक्ष आहे त्याचं नाव लक्ष्मण, किंवा ज्याच्या सगळं लक्षात राहतं त्याचं नाव लक्ष्मण. लक्ष्मणाने ते सुग्रीवाला जाणीव करून दिली. सुग्रीवाच्या लक्षात आलं. सुग्रीव धावत गेला रामाकडे, हात जोडले. प्रभू माफ करा, सगळी वानर सेना घेऊन आलोय, काय करायचं सांगा. सीता शोध करायची. मग 4 तुकड्या केल्या. पूर्वेकडे, पश्चिमेकडे, उत्तरेकडे, दक्षिणेकडे. पूर्वेकडे एक तुकडी निघाली. पूर्वेकडली वानरं सीता शोध करण्याकरता निघाली. ऐका. पश्चिमेकडली वानरं निघाली. उत्तरेकडली वानरं निघाली. दक्षिणेकडे अंगदाच्या नेतृत्वामध्ये हनुमंतराय सुद्धा निघाले. आज मला योग वाटला, इथं आनंद वाटला की इथं हनुमंतराय अंगदा सहित आहेत. बरोबर आहे का नाही? इथं हनुमंतराय मला म्हणजे मी फार कमी बघितली असतील मारुती मंदिरं, पण माझ्या नजरेत आत्तापर्यंतच्या मंदिरामध्ये हे पहिलं मंदिर आहे की जिथं हनुमंतराय आणि अंगद दोन्ही सह आहे. पहिलं मंदिर बघायला मिळत आहे. हनुमंतराय अंगदाच्या नेतृत्वाखाली दक्षिणेकडे निघाली. आता ऐका. पूर्वेकडली वानरं गेली, पश्चिमेकडली गेली, उत्तरेकडली गेली. हनुमंतराय दक्षिणेकडे निघाले. थोडं पुढे गेले आणि माघारी आले. रामप्रभूंनी विचारलं का रे बाबा भीती वाटायला लागली का? हनुमंतरायांनी सांगितलं नाही. मग का माघारी आला? आता ऐका. हनुमंतरायांनी सांगितलं प्रभू तुम्ही कोणाला शोधायला पाठवताय? म्हणजे सीतेला. हनुमंतरायांनी सांगितलं आम्ही सीतामाईला पाहिलंच नाही तर शोधायचं कसं शोधायचं? हे कोणाच्या लक्षात आलं? हनुमंतरायाच्या. बुद्धिमत्ताहून वरिष्ठ हनुमंतरायाच्या लक्षात आलं. बाकीच्या वानरांच्या लक्षात आलं नाही. बऱ्याच माकडांच्या लक्षातच येत नाही. काय चाललंय, कशा करताय, काय शनिवारी चालतंय माहितच नाही. काय काय बुद्धिमत्ता वरिष्ठ हनुमंतरायाच्या लक्षात आले. आणि मग
मी फक्त माझ्या रामायणातलं बोलतोय, आपल्या गावातलं आपल्याला काही माहित नाही. ते तुमचं गाव जाणं तुम्ही जाणं. पण हनुमंतरायाच्या लक्षात आलं. हनुमंतरायांनी सांगितलं, प्रभू सीतामाईला शोधायचं कसं, पाहिलंच नाही. आता प्रभू रामचंद्रांनी वर्णन करायला सुरुवात केली. एक तत्वार्थ रामायण नावाचं रामायण आहे, फार गोड आहे. वर्णन करायला लागल्याबरोबर हनुमंतरायांनी थांबवलं आणि सांगितलं, प्रभू ते लौकिक वर्णन करू नका, त्या किती सुंदर होत्या, अमुक होतं तमुक होतं ते सांगू नका. असं काहीतरी वर्णन करा की जे पाहिल्यानंतर मला या सीतामाई आहेत याच्यामध्ये कसल्याही पद्धतीचा संशय येणार नाही. असं काहीतरी वर्णन करा. रामप्रभूंनी काय वर्णन करावं? रामप्रभूंनी सांगितलं, हनुमंता एक काम कर, सीता शोधायची आहे ना, मग नीट ऐक. जिथला परिसर रामरूप झालेला आहे, जिथले वृक्ष रामरूप झालेले आहेत, नव्हे ज्या ठिकाणचे दगडही रामरूप झालेले आहेत, नव्हे नव्हे जी स्त्री राम राम म्हणता म्हणता ती स्त्री न राहता रामरूप झालेली असेल तर ती स्त्री म्हणजे माझी सीता आहे. कारण सीता अशोकवनामध्ये राम राम म्हणता म्हणता सीता सीता राहिली नाही, ती रामरूप झाली. तुकोबाराय बोलतात, होय अंग हरिरूप. विठ्ठल कीर्तन चांग होय अंग हरिरूप. अंग हरिरूप झाल्यामुळे आता पुढं काय? प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देहभाव. आम्ही या कीर्तनामध्ये प्रेमाने नाचायला लागलो, डोलायला लागलो. ऐका, प्रेमाने नाचावं. एक सांगू, खरंच माणसाने नाचावं, प्रेमाने नाचावं, पण कीर्तनातच नाचावं, हे तितकंच खरं. नाचू कीर्तनाची रंगी ज्ञानदीप गीत नाचावं. प्रेमी नाचे डोले, टाळकऱ्यांनी नाचावं आणि डोले कुणी डोलावं? ऐकणाऱ्यांनी डोलावं. श्रोता डोलत राहायला पाहिजे. त्यामुळे नाचे आणि डोले, किती नाचे किती डोले, हरपले देहभाव इतकं नाचावं, हरपले देहभाव इतकं डोलावं. आणि हे नाचण्या डोलण्यामध्ये महाराज सांगतात, आमच्या लक्षात आलं, एकदेशी जीवकळा हास कळा सोयरा. आमच्या लक्षात आलं, ही जीवकळा हा देह एका देशामध्ये आहे आणि परमात्मा मात्र व्यापक आहे. मी आज जर रोपळ्यामध्ये असेल तर मी पंढरपुरात नाही, आणि उद्या जर मी पंढरपुरात असेल तर मी रोपळ्यात नाही. पण परमात्मा पंढरपुरातही आहे आणि रोपळ्यातही आहे, तो मात्र सगळीकडे आहे. याची जाणीव आम्हाला झाली, ती कीर्तनामध्ये झाली. सरते शेवटी एकाने महाराजांना विचारलं, महाराज अंग हरिरूप झालं तुमचं कीर्तनामध्ये, देहभाव हरपून गेला तुमचा कीर्तनामध्ये, परमात्मा व्यापक आहे याची जाणीव झाली कीर्तनामध्ये. हे सगळं जाऊ द्या म्हटले, काय उरलं हे सांगा. लोकांना उरवण्यावर फार लक्ष असतं. बघा तुम्ही, पंक्तीवाल्याला वाटतं उरलं पाहिजे, कीर्तनकाराला वाटतं उरलं पाहिजे, अहो सप्ताह करणाऱ्याला वाटतं उरलं पाहिजे. आता आपल्याला अनुभव आहे किती, की सगळं वाटू नका, राहू द्या म्हणते, उरलं पाहिजे. आम्ही एकदा काशीला सप्ताह केला, महाराज फार मोठा सप्ताह केला. आता हे होत आहे बरोबर, मोठा सप्ताह केला, 5-10 हजार लोक घेऊन गेलो नाना. सप्ताह करून आल्यानंतर मग आता ते पंढरपुरातले आमचे महाराज लोक, एकाने मला सांगितलं, महाराज काशीला सप्ताह केला, हो मोठा सप्ताह केला, हो किती उरलं? म्हटलं होतं ती जिरलं. उरलं पाहिजे. तसं तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज तुमच्या या सगळ्या कीर्तनातून काय उरलं? अभंगाचं शेवट. तू काम उरला देव, भेव या काळे
हार पले देह भाव देह भाव देह देह भाव देह भाव हर पल देह भाव देह हर पल हर पल देह भाव देह भाव हर पले देह भाव हर पले देह भाव हर पले देह भाव देह भाव देह भाव हर पले हर पले देह भाव हर पले देह भाव हर पले त्या काळी प्रेमी छंदेना चिडोली हरपले देहभाव. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात, उरला देव गेला भेव त्या काळे. याचा अर्थ कसलाही भेव राहिला नाही, भय राहिलं नाही. सगळ्यात मोठं भय कशाचं असेल तर ते मृत्यूचं भय. आता आम्हाला मृत्यूचं भयच राहिलं नाही. चाणक्य नीतीमध्ये एक श्लोक सांगितला जातो, उद्योगे नास्ती दारिद्र्यम जपतो नास्ती तापकम मौनेन कलोहो नास्ती नास्ती जागरितो भयम. 4 गोष्टी सांगितल्या. जो नेहमी उद्योगात आहे त्याच्या जीवनात दारिद्र्याचा कधी भय येत नाही. जो नामस्मरणामध्ये त्याच्या जीवनामध्ये कधी पाप शिल्लक राहत नाही. ज्यांनी मौन धारण केलं त्याच्या जीवनात कधी भांडणच होत नाहीत. आणि ज्याला आत्मतत्वाची जागृती झाली त्याला मृत्यूची भीती कधी स्पर्श करत नाही. आणि त्यामुळे आता आत्मतत्वाची जागृती झाल्यामुळे आता कसलीही मृत्यूची भीती राहिली नाही. तुका म्हणे उरला देव गेला भेव त्या काळे प्रेमी छंदेनाचे डोले हरपले देहभाव. या कीर्तन या शब्दाच्या अनुषंगाने जेवढा काही अभंगामध्ये विचार करता येणं शक्य तेवढा करण्याचा प्रयत्न केला. आपल्या रोपळे या नगरीमध्ये सर्व तरुण मंडळी एकत्रित केली रामभक्त हनुमंतरायाची प्रत्येक शनिवारी करत असलेली जी आरती आहे त्या आरतीमधील 101व्या या महाआरतीच्या निमित्ताने हा एकदिवसीय संकीर्तन सोहळा या ठिकाणी आयोजित केला. एवढ्या मोठ्या संख्येने खरं तर ही सगळीच गुणवान मंडळी एवढी दुरून दुरून एका कीर्तनाकरता इथं बोलविणं तर हे फार मोठी गोष्ट आहे. पण या सगळ्या तरुण मंडळींनी या सगळ्यांना निमंत्रित केलं. आपणही गावकरी मंडळी, विशेष करून मला आज आनंद असा आहे की बहुतांशी जास्तीत जास्त तरुण मंडळी कीर्तनाला आहेत. ही फार कौतुकाची गोष्ट आहे. भारतीय संस्कृतीतला युवक कसा असावा. स्वामी विवेकानंदांनी एका ठिकाणी असं लिहिलंय, युवक या शब्दामध्ये 3 अक्षर आहेत. एक यु आहे, दुसरा व आहे आणि तिसरा क आहे. याच्यातला यु शब्दाचा अर्थ युधिष्ठिर, व शब्दाचा अर्थ वशिष्ठ आणि क शब्दाचा अर्थ कर्ण. म्हणजे युधिष्ठिराची सत्यता, वशिष्ठांचं ज्ञान आणि कर्णाचं दान या 3 गुणाचा संगम म्हणजे युवक असतो. या युवा शक्तीमध्ये या
जेणेकरून शनिवारच्या दिवशी आपण सगळेजण एकत्रित येणं, हनुमंतरायाची आरती करणं, त्या निमित्ताने हनुमंतरायाची उपासना करणं आणि त्या निमित्ताने बुद्धिमत्ता वरिष्ठ हनुमंतराय असल्यामुळे शक्ती आणि युक्तीचं प्रदान आपल्या अंतःकरणामध्ये हनुमंतरायांनी करावं. नाही आपली बुद्धी ही सद्बुद्धी राहावी, कधीही त्याला दुर्बुद्धी येऊ नये याकरताच केलेली ही आराधना आहे असं म्हणायला हरकत नाही. मी असं म्हणेल, जे काही आज शेकडो तरुण एकत्रित येतात त्या महाआरती करता किंवा या शनिवारच्या आरतीमध्ये गावातल्या प्रत्येक तरुणांनी याच्यामध्ये सहभागी होत हा आरतीचा विचार, शनिवारची आरतीच्या निमित्ताने सगळ्या तरुणांनी एकत्रित येण्याचा विचार हा फक्त रोपळे गावापुरता मर्यादित न राहता सगळ्या महाराष्ट्राने हे स्वीकारावं असं म्हणायला हरकत नाही. मी आता जिथं जिथं जाईल तिथं हे बोलल्याशिवाय राहणार नाही. आता मी हे जिथं जाईल आणि मी फक्त महाराष्ट्रातच फिरतो असं नाही, यांना माहिती आहे मी कर्नाटकातही जातो. आता मी तिकडेही जाईल, फक्त तिकडली इकडं आली की त्यांना जरा सांभाळून घ्या सांगा. आता तिकडला आमचा सगळा लोंढा कसा आहे आता यांना सगळ्याला माहीत आहे. प्रचंड शिष्य परिवार नाना कर्नाटकामध्ये खूप, म्हणजे विजापूरपासून बेंगलोरपर्यंत तुम्ही कोणत्याही गावात गेलं तर तिथं बोधले महाराजांचं एकतरी घर तुम्हाला शिष्य परंपरेतलं दिसेल, इतका परिसर आहे. त्यामुळे तिथपर्यंत या रोपळ्यातल्या शनिवारच्या आरतीचा प्रचार आणि प्रसार करण्याची, आता फक्त तुम्ही आरती चुकू नका, मी प्रचाराला गंभीर आहे, तुम्ही बंद करायचा आमचा व्हायचा आता तुम्ही मात्र. आणि मला आनंद आहे जेव्हा ही सगळी मंडळी आली, 100वी आरती करता आली, पण माझ्या माहितीप्रमाणे कार्तिक वारीची काहीतरी दशमी द्वादशी काहीतरी होती. मी त्यांना म्हटलं अहो द्वादशी आहे, मला काही जमायचं नाही. मग म्हटलं ठीक आहे 101वी करावी. आपल्याकडे ज्ञानेश्वरीचं पारायण करताना किंवा गाथ्याचं भजन करताना नियम कसा आहे, समजा पूर्ण गाथा वाचून झाला की पुन्हा पहिला अभंग वाचायचा, बरोबर आहे. पूर्ण ज्ञानेश्वरी वाचून झाली की पुन्हा पहिली ओवी वाचायची. तसं 100 शनिवार झाले की पुन्हा पहिला म्हणजे पुन्हा सुरू. म्हणजे याचा अर्थ हे अखंड चालणार आहे, याच्यामध्ये कधीही बंद होणार नाही. अशीच ही प्रचिती 101व्या शनिवारच्या आरतीची आहे. पुन्हा एकदा या सगळ्या तरुण मंडळींना हनुमंतरायाची कृपा लाभावी, सगळ्या गावावर हनुमंतरायाची अखंड कृपा राहावी अशी भावना व्यक्त करतो. मागे 1-2 वेळेस सरांकडे एकदा कार्य, आता पुन्हा आणखीन कार्याच्या कीर्तनाला सरांकडे मी येणारच आहे. त्यामुळे रोपळे गावामध्ये या निमित्ताने हा सगळा परिसर संप्रदायाच्या दृष्टीने अत्यंत पुलकित व्हावा एवढी भावना पुन्हा एकदा रामचंद्र प्रभूंच्या चरणी, हनुमंतरायाच्या चरणी, ज्ञानोबाराय तुकोबाराय आणि मी ज्या परंपरेत आहे त्या मानकोजी बोधले महाराजांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. याच ठिकाणी थांबतो. विठ्ठल